5 विधानसभा मतदारसंघांमध्ये आता मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। 1753 मतदान केंद्रांवरती ही मतदानाची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान 20,000 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगातर्फे नियुक्त करण्यात आलेत आणि मतदान केंद्रावरून सगळ्या परिस्थितीचा या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी। जवळपास 5 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। आता या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। मतदार राजा हा मतदान केंद्रावरती पोहोचल्याचं आपल्याला दिसून येत आहे। जवळपास धुळे जिल्ह्यामध्ये 18,19,135 मतदार आज आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर या सर्व मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक प्रशासनातर्फे जवळपास 1,753 मतदान केंद्र हे सज्ज करण्यात आलेले आहे। या सर्व केंद्रांवर आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। या सर्व प्रक्रियेसाठी जवळपास 20,000हून अधिकचा कर्मचाऱ्यांचा फाटा हा तैनात करण्यात आलेला आहे। यापैकी जवळपास 4,000हून अधिक पोलीस कर्मचारी व अधिकारी या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात असणार आहेत। कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज असल्याचं बघायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मतदार राजा हा रांगेमध्ये उभा असल्याचं बघायला मिळत आहे। धुळे शहरातील GR सिटी या मतदान केंद्रावरती आपण उपस्थित आहोत आणि या ठिकाणी मतदार राजा हा मतदान करून बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळत आहे। भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज।